अनमोल हिरे आहेत. हे 11 जण गावचा श्वास आहेत. हे 11 जण आपल्या गावच्या मातीची दरवळ आहेत आणि या मातीची दरवळ या मैदानामध्ये कशा प्रकारे पसरवत आहेत हे आता पाहायला भेटेल. तुम्ही जास्त वेळ खर्च करू शकत नाहीयेत मित्रांनो, तुम्हाला स्पीड ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. टीम धामणी तुमचा टायमर चालू झालेला आहे. 11:49 झाली आहेत. पहिल्या 3 षटकांसाठी तुमच्या हातामध्ये 15 मिनिटं असतील. जर 15 मिनिटांमध्ये षटकं 3 कंप्लीट झाली नाहीत तर माफ करा 12 मिनिटं तुम्हाला दिली आहेत. पहिली 3 षटकं तुमची 12 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. तुमचा टायमर चालू झालाय. पहिली 3 षटकं 12 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत. अन्यथा चौथं षटक ज्यावेळी तुम्ही टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती जाताल ना तेव्हा तुमचा एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी ठेवावं लागेल. पण आपण 12 मिनिटं दिली आहेत. टायमर ऑन आहे. मॅचला करूया सुरुवात. एक भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय. काळेश्वर चषक 2025 माफ करा 2026. चा हा महारण संग्रामाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय टीम धामणी संघाकडून. टायमर सुरू आहे मित्रांनो तुमचा. मॅचला होत आहे सुरुवात. बापू आणि सचिन जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांत होतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. तिसऱ्या गटातील पहिली मॅच. पहिला बॉल. चेंडू हवेत आणि यष्टीरक्षकाकडून चूक होते की धाव भेटते. गोचांग क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. टाळ्यांचा जयघोष, टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकू येतोय. एक सिंगल धावपलकावरती ऍड होते. बॅट्समन देखील सिंगलच खुश आहे. एक धावपलकावरती. शुभम गोलंदाजी मार्क वरती. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. काहीच समजलेलं नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. सुंदर चेंडू. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. एक धावपलकावरती आहे. अगदी शांत संयमानं सुरुवात राहिली आहे शुभम कडून. पहिल्यांदा कॅच सुटला होता बापू यांचा. कॅच सुटल्यानंतर बापू यांचा आत्मविश्वास थोडासा वाढलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल. घड्याळाची टिकटिक देखील सातत्यानं सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये भयान शांतता. वातावरणामध्ये देखील बदल आहे. फक्त डिफेन्स केलाय. प्रभाव आहे. गोलंदाज युवा स्पोर्ट बांदोळे संघाची SRK ची बॅट आहे. जे कोणाकडे असेल त्यांना विनंती आहे की त्यांच्या डगआउट मध्ये पोहोचवायचे आहे. दरम्यान इथं चांगला स्वीप केलाय चेंडू. सुंदर फटका. 4 धावा. चौकार भेटलाय बापू यांच्या बॅटमधून. पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडच्या दिशेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 5 धावा आहेत. उंची जास्त गाठली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. टॉपेज. टायमिंग फसलं. जजमेंट फसलं. चेंडू घोषांकित क्षेत्रात. एक सिंगल. 6 धावा. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावपलकावरती धावा 6 आहेत. अगदी शांततेचं वातावरण. मैदानाच्या बाजूने जर पाहिलं तर गाड्यांची वर्दळ आणि आभाळाचं सावट. कधी ऊन कधी काळ्या सावळ्या मेघमालांची सावली देखील येते. आणि सुरू असलेला खेळ. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न केलाय. एकावरतीच थांबलेत. एक सिंगल येते. 7 धावा धावफलकावरती एका षटका अखेरीस. टीम संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी संघाची धावसंख्या 7 आहे. आणि आई भराडी माता धामणी गोलंदाजी करते. आपण पाहतोय चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय. घड्याळाची टिकटिक सातत्यानं सुरू आहे. दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. धामणी एक्सप्रेस आणि राजमुद्रा अत्रेवाडी. युवा स्पोर्ट वांझोळे संघाची SRK ची बॅट
कोणाकडे असेल त्यांना विनंती आहे की युवा स्पोर्ट वांदोळच्या डगआउटमध्ये जमा करायचे आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल धामणे एक्सप्रेस आणि राजमुद्रा आत्रेवाडी. थँक्यू सो मच. बॅट देखील सापडलेली आहे. चला आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये दरम्यान. पहिला बॉल. ओहो, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. निर्धाव बॉल येतोय. अनिल कमाल करतोय, धमाल करतोय. निर्धाव बॉल येतोय. फुलटॉस बॉल. ओहो, इथे पंच वाढालेत. वाईट +1, 2 धावा असतील. अनिलनं मोठी चूक केली आहे. यष्टीरक्षकानं पण त्या चुकीला थोडीशी साथ दिली आहे. अनिलने खूप बाहेर फेकला. यष्टीरक्षकाला रोखेपर्यंत चेंडू डी झोन मध्ये ट्रॅव्हल. 2 धावा भेटला. 9 धावा धावपलकावरती. दोन्ही 12th मॅन विचारामध्ये आहेत. दोन्ही 12th मॅन एक दुसऱ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. आज एक दुसऱ्याचे दुश्मन आहेत. एक 40 मिनिटं नितीन सर. खेळ झाल्यानंतर ते मित्र आहेत. ग्लान्स केलाय चेंडू. एक सिंगल. 10 धावा दुहेरी स्थानावरती धावपलक पोहोचले. 10 धावा धावपलकावरती. खेळ क्रिकेटचा झाला दुपारचा वेळ. जमला काळेश्वर चषकाचा मेळ. संपूर्ण पाटण तालुका आज एकवटला गेलाय या चषकाच्या निमित्तानं. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. काहीच समजलेलं नाहीये. यष्टीरक्षक चालाक चतुर तरबेज आहे. चेंडू त्यानं पकडला लगेच. बॅटर देखील चालाक आहे. तो देखील पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. हार्ड लक बॅड लक टीम वांझोळे. आज आपला देखील खेळ दमदार राहिला. राज, आज आपण सर्वांना प्रभावित केलंत. दरम्यान सुंदर फटका आपण पाहतोय. तदनंतर दोन्ही बॅटर यांना शांत ठेवले. सचिनकडे स्ट्राईक आलाय आता. सचिन आतापर्यंत नॉट स्ट्राईक एंड वरती होते सातत्यानं. बापू यांच्याकडेच होता स्ट्राईक. पहिला बॉल सचिन खेळत आहेत. 11 धावा आहे धावपलकावरती. अगदी शांततेचं वातावरण. पहिलाच बॉल सचिन यांच्या बॅट मधून. प्रसाद आहेत. प्रसाद यांच्या डोक्यावरून दोघांना दिला चकवा. आणि शुभम होते. शुभम पावलं टाकत आले होते. चौकारानं शुभमला सांगितलं, शुभम कदम कदम बढाए जा, सफलता तो मैं घेतो. 4 धावा आलेत. 15 धावा. पुढचा बॉल. जजमेंट फसले. टॉपेज आहे. उंची जास्त गाठलीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे खाली. पकडला झेल. विकेट पतन. कॅच आउट. सचिन बाद. सचिन नवीन बॅटर सचिन जाधव. बारक्या गोलंदाजी मार्क वरती. नाव बारक्या आहे, काम मोठं असतं. बारक्या गोलंदाजी मार्क वरती. बापू यांच्याकडे स्ट्राईक आहे. 15 धावा धावपलकावरती आहे. 2 षटक कंप्लीट झालेत. एक विकेट देखील आली आहे. पायावरती फेकलेला बॉल काहीच समजलेला नाहीये. दुखापत झालीये. दुखापत झालीये बापूंना थोडी. ऑलरेडी दुखापत आहे तर सुद्धा गावासाठी गावाच्या नावासाठी खेळ करत आहेत. क्रिकेटचा खेळ असा आहे ना मित्रांनो, पडलो मोडलो प्रेम वंचित ठेवू शकत नाहीये. 16 धावा धावपलकावरती. अगदी शांत संयमाने खेळ सुरू राहिलाय. धामणी संघाकडून अप्रतिम खेळ आहे. खेळपट्टीने आता रंग बदललाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं वांदोळे संघाकडून धावा बनत होत्या, परंतु तिसऱ्या फेरीची मॅच जी झाली ना चाळकेवाडी आणि वांदोळे संघाची, तिथून विकेट थोडीशी स्लो झाली आहे.
खोचता बॉल यॉर्कर बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न राहिला, एक सिंगल डिक्लेअर मध्ये चेंडू ट्रायबल 18 धावा धावफलकावरती. अगदी शांत संयमानं खेळ सुरू आहे. 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 29 चा प्रोजेक्टेड स्कोर होईल. असं जर धावफलक सातत्यानं चालू राहिलं, जिंकण्यासाठी तुम्हाला 40 प्लस तरी जावं लागेल. निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. वाह, बारक्या, नाव बारके आहे, काम केलेत. अवघ्या 3 धावा खर्च केलेत बारक्याने. योग्य नियंत्रण आहे, टप्प्या बरोबर डोक्यामध्ये युक्तीचा चांगला वापर करत आहे बारक्या. चेंडू हवेत, बॅकवर्ड, फाईन लेग रिजन, 1 धावेल. घोषांगी क्षेत्रात पुन्हा चेंडू ट्रायबल, 19 धावा. 360 आणि 180 या मैदानामध्ये खूप फरक असतो. ज्यावेळेला तुम्ही 360 खेळ, गोलंदाज शक्यतो तुम्हाला शॉर्ट चेंडू फेकी करत नाहीये, कारण हुक शॉट, पुल शॉट या 2 शॉट वरती बॅटरला फाईन लेग किंवा स्क्वेअर लेग रिजनला धावा जास्त भेटतात. परंतु 180 मैदानामध्ये धावा भेटत नसतात, कारण डी झोन असतो. इथे चेंडू हवेत आहे, विकेटचं पतन, बॅटर गॉन, एक सिंगल, विकेट येते. परंतु या संघर्षावरती मात ठेवलीये धामणी या संघानं. संघर्षाची वात धामणी संघानं प्रज्वलित केली आहे आणि यशाचा ज्वालामुखीच्या दिशेनं धामणी संघाची वाटचाल राहिली. 21 धावांवरती 3 गडी बाद आहेत. शेवटचे अवघे 2 चेंडू राहिलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम संघर्ष 11 विठ्ठलवाडी या संघाकडून मच्छिंद्र आहेत. इन स्विंग झालाय, चेंडू निर्धाव आलाय, डॉट बॉल.
21 धावा धावपलकावरती आहे. शेवटचा बॉल. हरीश तयार. टार्गेट सेट करणारा चेंडू. कॅचिटचा कॉल. पकडला जातो झेल. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का शेवटच्या चेंडूवरती. आपण पाहतोय दुसऱ्या षटकापासून जी गळती लागली ना, दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. तिसऱ्या षटकामध्ये बारके यांचं षटक होतं, त्यांनी देखील शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतले आणि हरीश यांनी देखील शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतले. शेवटच्या चेंडूवरती त्रास दिलाय संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या संघाला. एकूण धावा बनवलेत पहिल्या डावामध्ये 21 धावा आणि जिंकण्यासाठी पाठलाग करायचा आहे 22 धावांचा. 24 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण ठेवलंय आई भराडी माता धामणी या संघासमोर. चला टॉस साठी यायचं आहे धामणी एक्सप्रेस आणि राजमुद्रा स्पोर्ट आचरेवाडी. बोधी कॅप्टन्स आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. होता काटा पडलाय. धामणी एक्सप्रेस टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? फिल्डिंग घेण्याचा निर्णय असेल. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. आचरेवाडी टीम तुम्हाला देखील मॅच साठी शुभेच्छा. धामणी संघाने टॉस जिंकलाय आणि घेतलेला आहे फिल्डिंगचा निर्णय. तर जाऊयात सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आणि आई भराडी माता धामणी या दोन संघाच्या दिशेनं. आई भराडी माता धामणी हा संघ आता आपल्याला धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहायला भेटेल. त्यांनी पहिल्या डावामध्ये 21 धावा खर्च केलेत आणि 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आजच्या दिवसातून आणखीन एक टीम टॉप 4 मध्ये जाणारी आपल्याला भेटलेली आहे. सहारा स्पोर्ट चाळकेवाडी. कालच्या दिवसामध्ये ओम साई गलमेवाडी टीम ठरले टॉप 4 मध्ये जाणारी. जाऊया आता सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. नितीन सरांनी टायमराच्या दिशेनं देखील बटन ऑन केलंय. तुम्हाला 12 मिनिटं आहेत पहिले 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी मित्रांनो. 12 मिनिटाचा अवधी दिला गेलाय. प्रसाद आणि त्याचा साथीदार प्रसाद आणि हरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाटण तालुक्याचा सिक्सर किंग आणि समोर गोलंदाज आहे यश. पहिलाच बॉल. नो बॉलचा इशारा पंच दाखवत आहेत. डी झोन नो +1 धावा येतील 2. पंचांचा बोट गरगर देखील फिरतय. 22 धावांचा पाठलाग सुरू आहे. याच्यानंतर देखील दमदार मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. धामणी एक्सप्रेस आणि राजमुद्रा स्पोर्ट आचरेवाडी या दोन संघामध्ये एक अप्रतिम मॅच पाहायला भेटेल.
माटला 3 धावा आहेत. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. डेंजर झोन. हॅरी पोचला. ही जर फेकी नॉट स्ट्राईक एंड वरती झाली असती तर प्रसाद बाद होऊ शकला असता. हातात थ्रो करणं गरजेचं होतं. एक एक चूक खूप इम्पॉर्टंट आहे. महागात नक्कीच पडणार आहे नितीन सर. 4 धावा धावपलकावरती. 2 चेंडू झाली आहेत. 2 चेंडूमध्ये 4 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक यश हाताळतोय. तुम्ही जास्त वेळ खर्च करू शकत नाही आहात मित्रांनो. तुम्ही जास्त वेळ खर्च करू शकत नाही आहात कारण वेळेचं बंधन आहे या स्पर्धेमध्ये. घड्याळची टिकटिक टायमराची टकटक सातत्यानं सुरू आहे. ओहो लेट खेळलाय. लेट खेळलाय पण थेट खेळलाय. सीमारेच्या बाहेर 4 धावा. मिला मौका. लेट पण थेट झाली बॅट आणि बॉलची चौकाराची भेट. चौकार डीजे. 8 धावा धावपलकावरती. सुंदर संगीतांची बरसात डीजे ज्ञानेश यांच्या माध्यमातून राहिले. काल डीजे मॅडी देखील होते. डान्सिंग डाऊन द विकेट आणि दिला चकवा. पुन्हा डीप मधील क्षेत्ररक्षकाला धावपळ करावी लागेल. एक धाव घेतली जाते. धावा आहेत 9 धावा. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट. 9 धावा धावपलकावरती. संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या संघाला जर या मॅच मध्ये विजय पाहिजे असेल ना तर मोठं एक युद्ध संघर्षाचा आहे. विकेट घ्यावे लागतील. विकेट टेकन बॉलर बनावं लागेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. लाऊड अपील लाऊड अपील लाऊड अपील केलीये. पंचांचं बोट आकाशाकडे. प्रसाद बॅक टू द डगआउट. प्रसाद देखील जसा बॅटेची किनारा घेतलाय ना चेंडूनं प्रसादनं आपलं पावलं टाकण्यास भाग पडला. प्रयत्न देखील राहिला होता. थोडासा चेंडू थांबून येतोय. 9 धावा. एक्स्ट्रा बॉल टाकले ते 2 टाकले ना एक्स्ट्रा. 2 टाकले ते नाही 2 टाकले ना. हा एक टाकला माझ्याकडे. टाकला रे बाबा. एक टाकला. एकच टाकला. दादासो गोलंदाजी मार्क वरती. दादासो दुसरं षटक हाताळत आहेत. दादासो 22 धावांचा पाठलाग सुरू आहे. ओहो काय चेंडू आहे. काय राईज झालाय. बोटातील जादू टप्पा. नऊ धावा धावफलकावरती आहेत.
22 धावांची आवश्यकता आहे. दादाचो गोलंदाजी मार्क वरती. हरी काय करेल? 3 चेंडूमध्ये 5 धावा हरीनं बनवलेत आतापर्यंत. अगदी शांतता आहे, भयान शांतता. आणि आज शांततेमध्ये तुफानी फटकेबाजी. सीमारेषेच्या दिशेने चेंडू तर चाललाय. पंचांचा इशारा काय असेल? दोन्ही हात आकाशाकडे वळालेत. आपला फटका 440 चा झटका. शांतीत क्रांती षटकार. आणि देखील ट्रेंडिंग सॉन्ग लावतोय. सुंदर चेंडू, डॉट बॉल येतो यावेळेला. जर धावसंख्या पहिल्या डावामध्ये संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या संघाने चांगली जमवली असती तर मॅच पाहायला मजा आली असती. पण 2 मिनिटं आपण मॅच थांबूया. मॅच लावते सुरुवात पुन्हा एकदा. 15 धावा आहेत. एक धाव फलकावरती 16 धावा आहेत. विनंती आहे मेन एंट्री वरती ज्यांच्या बाइक्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत, आपण गेट मोकळं करायचं आहे. गेट मोकळं ठेवायचं आहे. खाली राहिलाय चेंडू. निर्धाव बॉल. 2 षटक कंप्लीट. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. याच्यानंतरची होणारी मॅच धामणी एक्सप्रेस राजमुद्रा स्पोर्ट त्रेवाडी या 2 संघामध्ये आपल्याला तिसऱ्या षटकाला सुरुवात. बापू गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल इनफिल्ड वरून खेळलाय. एक सिंगल येते. 17 धावा धावफलकावरती. 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना चेंडू हवेत. हँड व्होल्टेज. विजय षटकार हरीच्या बॅट मधून येतोय. हार्ड लक बॅड लक टीम संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आणि अभिनंदन टीम आई भराडी माता धामणी.